वैशाली ताई, जातो मग मी. काय मला ऑटो गिटो भेटला पाहिजे दवाखान्यापर्यंत जासाठी. येतो मी. मला उशीर पाशीर होईल मग. काय म्हणते तर पाहिजे काय आत्याबाईवर लक्ष ठेव जा. मोहिनी, मी येऊ काय? नाही तर मी येतो ना. दोघी जणी सोबत जाऊ एकटा गेल्यापेक्षा. कुठं चालली? कुठं जायची तयारी होय? एकटीच जातं काय दवाखान्यात? आणि कायसाठी जातं? तो राजेश आला म्हणजे त्याला नेजो ना. आली काय तू तपासणी बातच? आत्याबाई, तपासणीला नाही चालली मी. मामाजी नेला दवाखान्यात भाऊजी ना, म्हणून चालली. काय म्हणते डॉक्टर काय नाही म्हणून मग लक्ष ठेवा लागेल काय, म्हणून चालली. कोण ना कोणी पाहिजे ना त्याच्या मागं. तर तुझीच गरज आहे काय तिथं? कोणी आहेच नाही काय? आहे ना विनोद आहे ना. मग तो एकटाच तर आले भारी आहे. तुझं कोणतं काम आहे तिथं चालली मोठी? आत्याबाई, किती उशीर झाला. मामाजीने हे दोघं अजून घरी आलेच नाही. म्हणून मोहिनी म्हणते मी जाऊन पाहतो म्हणते काय झालं काय नाही, थोडंसं लक्ष गिक्ष ठेवासाठी. जर तिचे भाऊजी इकडे तिकडे झाले म्हणते तर मामाजी जवळ कोण ना कोणी पाहिजे ना, म्हणून म्हणते ते जातो म्हणते. कुठे कुठे जायचा विचार चालू आहे यांचा? सुमितजी, काय म्हणतात हे लोक? मला काय माहित, आता मी तर तुझ्यासोबतच होतो तर मला काही माहितच नाही. आता पाहतो बा, ऐकतो पहिले गोष्ट, मग विचारतो कायची गोष्ट होईत. अरे सुमित, बरं झालं रे तू आला. मी काय म्हणत होती? आई बोल ना, काय म्हणत होती? अरे मी काय म्हणतो, मला 5,000 रुपये देणार रे. आता ते बाबाची तब्येत नाही राजा बरी, तर जातो म्हटलं जराशी दवाखान्यात. आता कायले लागले गिगले पैसे, आता कोणाला मागू? मी तुलाच मागू शकतो. आता तुझ्या हिश्श्यातच दिली त्या बापानं मला, तर आता तुलाच मागा लागले राजा पैसे. आई, आता पैसे मागून राहिली तू मला? सकाळी कोण नाही मागितले, आत्ताच बाहेरून आलो आई मी. माझ्याजवळ पैसे होते, नेमकेच होते 5,000 रुपये. तर हिनं काय म्हणते, परीनं साडी घेऊन घेतली 5,000ची. आता कुठे आई माझ्याजवळ पैसे? पगार तर व्हायचाच आहे अजून. पगार झाल्यावर मागितले असते तर गोष्ट अलग होती. आता 1 तारीख येईन कधी, आईनं पगार होईन कधी, तोपर्यंत मलाच तर आई अडचण आहे आता जराशी. मीच तर तुला म्हणत होतो का दे म्हणून 5-10 हजार रुपये. असंच पाहिजे आता बैले. तरी आता बैले ह्याच पोरावर भरोसा आहे. बस काही म्हणा, आता बैले भरोसा फक्त त्याच्यावरच आहे. आमच्याकडे दिलं म्हणून काय आमच्याकडेच आहे का आता बाई तुमचं? सगळं काही पैसे पण आम्हालाच मागणार का तुम्ही? आम्हाला तुमचा हिस्सा दिला याचा अर्थ असा थोडी ना आहे की तुम्हाला आम्ही पैसे पण देऊ. असं नाहीये ते. फक्त तुम्हाला आम्ही जेवायला घालू शकतो, एवढंच करू शकतो फक्त. असं म्हणूनच मला बिना जेवल्याचं बिना जीव घातल्याची चालली गेली वाटते खायला स्वतः. दोघे नवरा बायको उठले आणि पळाले. कार्यक्रम आहे करून माय विचार केला काय मग? मी जेवली का नाही जेवली, उपाशी आहे का काय आहे, माहित आहे तुला काही? हो तर मग आहे ना सध्या सगळेजण करायला. जेव्हा नाही राहतील तेव्हा करणार ना मी. आता कसं करू? जेव्हा कोणी नाही करणार तेव्हा मी करणार, असं लिहून दिलेलं आहे मामाजीने त्यात. आता भेटला ना आता बाई तिला हिस्सा. आता काय ऐकते ते कोणाले? हो मिळाला. मग काय म्हणता तुम्ही? तुम्हाला पण मिळाला ना? मग तुमची का बरं दुखत आहे? मला एक हिस्सा जास्त मिळाला म्हणून दुखत आहे वाटतं तुमची. मग आम्हाला हिस्सा जास्त दिला ना तर काही याचं काम नाही केलं म्हटलं. आम्हाला आत्याबाई पण दिला आमच्या ह्याच्यात. आत्याबाई तू याच्यात दिला तर करूनच भली राहिली आत्याबाईचं. उठून तर पाहिजे बार. आणि 5,000ची साडी घ्यायची काय गरज होती? पैसे नव्हते तर 5,000ची साडी घेता आली. पण आता मामाजीची तब्येत खराब आहे तर त्याच्यासाठी नाही घेऊन राहिली. मामाजीने एवढे मोठे पैसे दिले, एवढं मोठं तुम्हाला हिस्सा दिला, तरी काय म्हणतात आता मामाजीसाठी तुमच्याकडे 5,000 रुपये नाहीये? दिलं तर काय झालं? तुम्हाला नाही दित काय? तुम्हाला पण दिलं ना त्यांनी, सारखंच दिलं ना. मग तुमच्या ह्याच्यात कोणाला तर टाकलं पण नाही. माझ्या यात तर त्यांनी आत्याबाईला पण टाकून दिलं. अरे बस करा रे बा, बस करा. तुम्हाला हिशे काय वाटण्या केल्या तर तुम्ही तर घराचं बस रणांगणच करून टाकलं. काही ठेवलंच नाही बोलायला चालायला. आमची तर काही इज्जतच नाही आहे जशी. फक्त काय म्हणते तर ह्या हिश्यासाठी आणि ह्या इस्टेटीसाठीच करून राहिले होते वाटते आतापर्यंत. आमचं नाही. आता मायबापाचं काही घेणं देणं नाही तुम्हाला. नाही रे सुमित, आतापर्यंत तर आई बाबा करून राहिला होता. आता कुठे गेले ती आई ना बाबा? आई याच्यासाठीच दिलं काय? 17 वेळा काढायसाठी? दिलं तर दिलं, काढून नाही राहिले. कायले दिलं? आम्ही काही मागितलं होतं? बाबानं स्वतःच दिलं आमच्या नावावर करून. मग एक वेळा कोणाच्या नावावर झालं म्हणजे तो काही पण करू शकते त्याचं. मला कायले सांगून राहिली तू एवढ्या गोष्टी? आणि आता बाबाची तब्येत खराब आहे तर मी एकटाच थोडी आहे की? 3 पोरं आहे ना बाबाले. मग एकट्यानंच केलं पाहिजे असं जरुरी नाही ना. नेलं ना कोणा दवाखान्यात, दादाने नेलं ना. मग दादा इथे ह्या घरातलाच आहे ना. वा मस्त रे वा, मस्त पांग फेडले सुमित. खरंच त्या बापाले मी म्हणू माय सुमित करते म्हणून त्या बापाने एक हिस्सा तुला जास्त दिला. कायसाठी? का मायचं कर्ज याच्यासाठी. मला म्हटलं तो एक हिस्सा खाता सरत नाही म्हटलं मरेपर्यंत. एक हिस्सा म्हणजे थोडासा नाहीये, 10 एकराचा एक हिस्सा आहे म्हटलं. आलं तुझ्या लक्षात? तरी काय म्हणते तर तू मला ह्या गोष्टी सांगून राहिला. आज म्हटलं तेवढं काय दिलं, असे वागून राहिले तुम्ही नाही. आणि त्याला विनोदले काय दिलं रे? काय दिलं त्याला सांग ना. त्या बापानं काय दिलं त्याला? काहीच नाही दिलं. फुटकी कवडी नाही दिली म्हटलं त्याला. तरी तो बापासाठी धावत गेला म्हटलं, धावत पयत. ना तू कामात आला, ना तो राजेश कामात आला, ना ते पोट्टी कामात आली छाया. तिले म्हटलं जायव म्हटलं बाबाच्या सोबत जराशी. मी कायले जाऊ म्हणे, मला काय दिलं म्हणे. मला भ्रमच चढला होता ना लेकरायचा का पोरीले माया असते असं असते. आणि पाय शेवटी काय झालं, त्या बापाले खरोखर ज्याच्यावर भरोसा होता ना तोच खरा हिरा निघाला.
बाकी तर तुम्ही काही कामाचे नाही रे, कोण्याच कामाचे नाही आहे. जाऊ द्या, नाही देत मला कोणी तर मी माझ्या सोनं नाणं मोडमाड करतो आता, दागिने अन माझ्या नवऱ्यासाठी खर्च करतो. जरुरी नाही आहे तुमचे का तुम्हीच दिलं पाहिजे म्हणून. बरोबर करतो मी. आम्ही आतापर्यंत आमची जिंदगी काढली, आता नाही काढणार काय? हा, राहिलीच किती आमचे, किती दिवस बाकी आहे रे आमचे. हेच दिवस पाहायला लावून राहिले तुम्ही आता आम्हाला. परी आहे का तुझ्याजवळ काही पैसे आहे का शिल्लक आता? नाही, माझ्याकडे काहीच नाही. मला बघूच नका तुम्ही. मला का तुम्ही देऊन नाही ठेवले आहे पैसे? हा, मी आता साडी घेतली म्हटलं 5,000ची, आणि माझ्याकडे आता हॉटेलला जायला पण पैसे नाही उरले. मग तुम्हाला समजत नाही का? तुम्हाला आधीच सांगितले मोठा जॉब करा आणि पैसे जास्त मिळवा म्हणून. तर नाही, एवढ्याशा पैशात काय भागणार आहे आपलं? आई पाय नाही आम्ही तिच्याजवळ पैसे असते दिले नसते काय. आता हायच नाही तर कुठून देऊ? आणि माझा पगार व्हायला टाइम आहे अजून. माझ्यावर ताईनवर पडली आता. काय करू मी? मलेच तर कोणाला आता उसने मागा लागन. बापूजी, 50,000 रुपये पगार आहे तुम्हाला. तुम्ही घरात 1 रुपया देत नाही. कोणाच मिळाले तुम्ही 1 रुपया दिला नाही कधी, तरी तुमचे पैसे संपले म्हणता. 1 रुपया नाही म्हणता तुमच्या जवळ. असं कसं बापूजी? कुठे जाते तुमचे एवढे मोठे पैसे? वहिनी आता कसं आहे? काही गरज नाहीये सांगण्याची. काय गरज आहे वहिनीला काही सांगण्याची? हा, काहीच गरज नाहीये. आमचे पैसे, आमचा पगार, आम्ही काहीही करू म्हटलं, कशातही उडवू. तुम्हाला काय करायचं त्याचं? हा, 50,000 उडवू नाही ते 1,00,000 उडवू. आमचे पैसे आहेत ते. माझा नवरा स्वतः कमवतो म्हटलं. मी विचारते का तुम्हाला की तुमचा नवरा इतके पैसे कमवतो तर त्याच्याकडचे कुठे जाते एवढे पैसे म्हणून? विचारलं का कधी तुम्ही? का बरं विचारते आम्हाला? अहो वैशाली, मी काय म्हणतो, असं करणं, 2-3 पोळ्या बांधून दे मला सोबत. जर उशीर झाला, पाशीर झाला तर भाजीनं पोळ्या दे एका डब्यात टाकून घेऊन जातो. कसं त्या मामाजीला भूक गीक लागली तर त्यानं काहीच नाही खाल्लं ना सकाळपासून. घेऊन जातो मी. आता बाई भरला आहे मी डब्बा गिब्बा भरून ठेवला. आणि आता वैशाली ताईला म्हटलं निघतो म्हटलं, जातो म्हटलं आता. कारण आता याटो गिटो भेटत नाही ना मग तशी वेळेवर. याटोची वाट पाहत बसा लागते म्हणून. तर तू काय येता आता? तू नको येऊ, तू घरीच थांब. आता बाई मी पहिलेच म्हटलं चालली म्हणून. तुम्ही तर आता तयार झाल्या, तुम्ही तर होत्याच नाही इथं. मी तर पहिलेच जायला तयार झाली होती. जातो म्हटलं जराशी. वैशाली, फोन घेऊन आलता का विनोदचा? काही म्हटलं घेतलं काय म्हणे डॉक्टरनं? नाही आता बाई, फोन घेऊन काहीच नाही आला. एकही फोन नाही आला त्याचा. मी नाही लावला त्याला फोन. म्हटलं आता कामागिमात असं म्हटलं तर कायले फोन लावू म्हटलं, म्हणून मी फोनच नाही लावला त्याला. आणि आता ते उचलणारही नाही असं ना, डॉक्टर गिक्टर सोबत असेल तर मग फोन नाही उचलू देत काही. तर नसन उचलला मग नाही उचलणार ते फोन आता. काय हो, कसं झालं? हा, एकाएकी त्या सासऱ्याची तब्येत कोण बिघडली काय माहित बापा. हा, एकाएकी निर्णय बिघडला त्याचा. काय झालं असं काय माहित गड्या त्याच्या तब्येतीले. हा, हे असे निर्णय घेतले त्यानं चुकीचे. काऊन घेतले काय माहित, पण काही असं निर्णय घेतले त्या सासऱ्यानं. आज डोळेच उघडले माये. जो भ्रम होता मले, पट्टी होती माझ्या डोळ्यावर बांधली, ते पट्टी उतरली म्हटलं आज. वैशाली, कोण आपलं ना कोण पराय समजूनच आलं मला आता. आता बाई, आम्हाला काही तुमच्या इस्टेटची काही गरज आहे नाही. तुम्हाला जर वाटत असाल तर आम्हाला जे कागद दिले आहे ते तुम्ही वापस घेऊ शकता. मला तर पाहिजेच नाही. हा, कारण का आम्हाला आमच्या मामाजीची तब्येत जरुरी आहे. त्या इस्टेटीची काही गरज नाही आहे. अशी इस्टेट लाख कमवू आम्ही म्हटलं, पण मामाजी नाही भेटणार आम्हाला डबल असे. खरंच मोहिनी, कसं होईन व? काय झालं असं ते सासरेले बिचारे? हा, खरंच लक्षातच आलं आता. माझी पोरं माही नाही बापा आता. आता बाई रडू नका तुम्ही. कायले रडता तुम्ही आता? हा, काही नाही होत मामाजीले. आपले मामाजी चांगलेच राहते. आणि भाऊजी आहे ना, आम्ही आहे ना, आम्ही करतो ना. तुम्ही कायले टेन्शन घेता? असं थोडी आहे की पोरांनी केलं म्हणून सुनानी करणार काय? आम्ही करतो ना तुमचं. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आता बाई. नाही व, आता एवढे वर्ष एवढं आयुष्य सोबत काढलं व, कसं होईन आता बिचारे. ते जर गेले तर माझ्या आधारच तुटून जाते. हा, काहीच नाही होणार माझ्याच्यानं. पोरं आताच विचारून नाही राहिले समोर काय होईल मायावालन त्याचं. आता बाई लढू नका तुम्ही. काहीच नाही होत मामाजीला, काही नाही होत. काय झालं त्याला काही ना काही असंच नेलं दाखवाले दवाखान्यात. अशी तब्येत तर कोणाची खराब राहते. आता थांबा, फोन लावतो त्याला. मोहिनी, लाव बरं त्या भाऊजीला फोन. भाऊजीचाच फोन आलाय. थांबा, उचलू काय? उचल मोहिनी, उचल बरं. काय म्हणते तर पाहू आपण. हॅलो. हा हॅलो, मोहिनी बोलून राहिली काय? आई आहे का तिथं? आई, वैशाली, कोण कोण आहे तिथं? भाऊजी सगळेच आहे इथं. आत्याबाई आहे, वैशाली ताई आहे, सगळेच आहे. बोला ना, काय म्हणत होते? कशी आहे मामाजीची तब्येत? काय म्हणते डॉक्टर? आता अजून काही डॉक्टरनं काही सांगितलं नाही तसं. डॉक्टर म्हणते रक्ताच्या तपासण्या करावं लागते म्हणते. त्या तपासण्या करायसाठी बाबा आहे, तपासून राहिले बाबाले. तर मला थोडंसं बाहेर बसवलं आहे. आणि तेवढं झालं का घंटाभरात आम्ही येतोच घरी मग. अरे विनोद, मी येऊन राहिली होती रे बाबू तिथे रे. मी आणि मोहिनी, आम्ही दोघी जणी निघालो होतो आता यासाठी. आई, कायले येतं फालतू दगदग करायले? राहू दे, येऊ नको, गरज नाही आहे इथं. हे आता रिपोर्ट झाले का मग सांगतेस ते. घंटाभरात आम्ही घरीच येतो. मग तुम्ही कायले येता इथं फालतू अजून? आता आम्ही दोघं जण गाडीवर येऊन जातो कसंही घरी. हा, काही ना काही येऊ. मग आल्यावर सांगतो. रिपोर्ट काही आज थोडी देते डॉक्टर, रिपोर्ट देऊ द्या. मन नाही लागून राहिलं रे बाबू घरी. हा, म्हटलं आता चल जरासं जातो म्हटलं. त्यासोबत आता गाडीवर मावली नसती म्हणून आली नाही मी. तर म्हटलं जाऊ दे आता. जाऊ म्हटलं, हे मोहिनी करून राहिली होती जायसाठी. मी म्हटलं चल मी येतो म्हटलं. तर आम्ही निघालोच होतो आता. नाही येऊ नको. मी गाडीवर थोडी आलो, गाडीतच तर आलो. कार आणली ना मी सोबत. अन काय म्हणते सगळेले म्हटलं होतं कोणी चालत असन तर.
आता सगळे नाही म्हणे, म्हणून मग मी एकटाच घेऊन आलो. बरं, काही गरज नाही आहे, आता कामच नाही आहे, काही नाही. बाबाची तब्येत गिब्येत चांगली आहे, फक्त थोडंसं तपासणं होतं. मग आता ते रक्त तपासतो म्हणे, छाती दुखते तर म्हणून मी बाहेर बसलोय. अजून मला डॉक्टरनं बोलावचं आहे अंदर. बरं पाहिजे बाबू ते बाबाले, हा लक्ष ठेवजो. हा बाई, आई ठेवतो मी. काय मला बोलावून राहिले अंदर, मी जातो आता. काय डॉक्टर काय म्हणते तर पाहतो, आणि मग घरीच येतो आम्ही, मग सांगतोच काय झालं तर. हो हो हो, पाहिजे काय. बघा मी म्हटलंच होतं ना, काही होत नाही. हे लोक ना एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करतात म्हटलं. काहीही गरज नाही एवढं घाबरण्याची, विनाकारणच घाबरतात एवढ्या. हा, आणि इतकी एवढीशी गोष्ट एवढी मोठी करतात म्हटलं. सुमी, चल रूम मध्ये. थकलो आपण, विनाकारणच इथे उभे राहिलो इतक्या वेळचं. हो चल बरं, चल, मलाही थोडासा आराम करायचा आहे, आता थकलो मी. काय व आहे कसे पायाले पायलावर. हा, पादर पिसके फक्त घ्यायच्या वेळेस आहे समोर समोर. हा, त्या दिवशी वाटण्या झाल्या तर सटकन घेतला एक किस्सा जास्तीचा. असं नाही म्हटलं का बाबा मायाकून होत नाही यायचं, तर मला कायले देता. हा, दादाला देऊन द्या ना. दोघंही भाऊ बोलले नाही म्हटलं जराशे. हा, का त्याला पैसे नाही दिलं बाबा, तर दादाला द्या ना. आम्हालाच देता काय तुम्ही सगळं. एक नाही बोलला, मस्त घेऊन घेतलं गडेनं आणि आपापल्या खोलीत चालले गेले. असे पोरं अशी अवलाद पाहिजे. आता बाई, आता ते गोष्ट सोडा तुम्ही. हा, ते पहिन आता, त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता फक्त आपल्याला मामाजीच्या तब्येतचं टेन्शन घेणं आहे. आणि मामाजीची तब्येत चांगली आहे म्हणते, भाऊजी म्हणते. आता घंटाक भरात ते घरीच येते म्हणते. तर तुम्ही आता एक काम करा, जेवण घेऊन करा आणि जरा बरं आराम करा. मामाजी आले म्हणजे मग मामाजी सोबत बोलून घे जा. माझं तर मन नाही लागून राहिलं बिचारे मोहिनी. त्याने एवढं जरी सांगितलं का बरे आहे म्हणून, तरी माझं मन नाही लागून राहिलं. कारण मला म्हटलं आता म्हातारपणात त्याच्याशिवाय आधार नाही हो कोणाचा. पोरं आणि सुना कोणाच्या होते हो. हा, जे नवरा बायको एकमेकासाठी होते ना, तसे कोणी नाही होतो बाई ह्या जगात. तुला सांगतो मी, एकामेकाचा एक जण गेलं ना तर आधारच तुटते म्हटलं. कुठचाच नाही राहत माणूस. म्हणून मला त्याचा लय आधार आहे. आम्ही बोलतही असन, काही करत असन, तरी आम्हाला एकामेकाचा लय आधार आहे. आता काय करतं, माय वरचेवाल्याला जे मंजूर असन ते होईन हो. आता बाई काहीच नाही होत, काहीच नाही होत. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. जा आता तुम्ही खोलीत, नाही तर मामाजीच्या टेन्शन मध्ये तुमचीच तब्येत खराब होऊन जाईल. हा आता बाई चला बरं, तुम्ही मी वाढून देतो तुम्हाला, जेवण करून घ्या. तुम्ही तर जेवायच्याच असन हो. चला आपण तिघी जणी सासा सुना जेवून घेऊ आता सोबत. बरं आता बाई चला. असं आहे, अद्दल घडल्याशिवाय काही कोणी जागेवर येत नाही. पाहिलं आता आता बाई कशा करून राहिल्या. हा, त्याला माहिती आहे ना कोण चांगलं आणि कोण वाईट. पण ह्या काय तात्पुरत्या आहे, याचा स्वभाव ह्या. आज चांगलं राहील, उद्या अजून जशाच्या तशाच होते. मोहिनीसाठी काय चांगल्या वाटते काय ह्या. जाऊ द्या, जसं असं तसं. घंटा बऱ्यासाठी तर चांगल्या बोलते ना, चालू द्या लागते. चला मग या तुम्ही जेवण करायला. असं आहे काकाजी मग. हा, काय सांगितलं मी तुम्हाला, आता ध्यानात ठेवा बा. कोण डॉक्टर साहेब, काय झालं? तुम्ही मुलगा वाटते ह्या काकाजीचा, नाही? हो, मुलगा आहे मी, मोठा मोठा मुलगा. बोला ना, तुम्ही बोलावलं म्हणताना मला अंदर. नर्स आली होती बा सांगासाठी. हो हो, बोलावलं. आता पहा मी काय म्हणतो भाऊ, थोडंसे ध्यान देऊन ऐका म्हटलं. आता काकाजी जेवढे वाटते तुम्हाला तेवढे नॉर्मल काही आहे नाही, थोडंसं सिरियस मॅटर बनते. म्हणजे काय म्हणता डॉक्टर साहेब, काय म्हणायचा विचार आहे तुमचा? काय झालं बाबाले असं? पहा, टेन्शन घेण्यासारखं तर एवढं काही आहे नाही, पण आता नॉर्मलच झालं समजून घ्या. हे नाही, आता तुमच्या वडिलाच्या छातीत दुखून राहिलं. त्यानं सांगितलं नाही तुम्हाला, पण 1 ते 1.5 महिना झाला म्हणते त्याच्या छातीत दुखत आहे. तर आता आपण टेस्ट केल्या. काय आता टेस्ट केल्या, रिपोर्ट अजून यायचे आहे. तसं पाहिलं तर कच्चे रिपोर्ट आले, ते मी तुम्हाला देऊ शकतो. आता तर माझं म्हणणं कसं आहे, पहा, तुमच्या वडिलाची बायपास सर्जरी करणं जरुरी आहे. काय, कारण की अशा त्या रक्ताच्या गाठी तयार होत आहे त्याच्यानं. मग तुम्ही पहा बा आता काय विचार करायचा आहे काय नाही. तर आता त्याला तुम्ही एवढं काही समजून सांगू शकत नाही, ते काही समजून नाही घेऊ शकत एवढं. म्हणून म्हटलं आता तुम्हालाच सांगावं, तुम्ही समजदार दिसता. डॉक्टर साहेब, काही घाबरण्यासारखी गोष्ट आहे काय मग? याच्यावर काही उपाय असेल ना आपल्याजवळ? वा वा, उपाय तर आहेच. आता तुम्ही सांगा, बिमारी असल्यावर उपाय तर असतेच नाही का. याच्यावर आता एकच उपाय आहे, सर्जरी करायला लागते भाऊ आपल्याला, बायपास सर्जरी. पहा तुम्ही आता करा विचार या गोष्टीचा, आणि नंतर सांगा मग मला, कळवा. विचार काय करता डॉक्टर साहेब, कधी करता तुमचा विचार पहा, कधी करायचा आहे काय करायचं आहे. मी तयारच आहे, कारण का आम्हाला आमच्या बाबाची तब्येत महत्वाची आहे, आमचे बाबा जरुरी आहे आम्हाला. म्हणून मी तर म्हणतो तुम्ही जेव्हा करत असाल, जेवढा लवकर करत असाल तेवढा लवकर करा. पण एक इश्यू आहे ना भाऊसाहेब. आता कोणता इश्यू आहे बा, सांगा ना तुम्ही कोणता इश्यू आहे. तर सर्जरीले 5 लाख रुपये खर्च येते, आहे काय. 5 लाख रुपये आपल्याला खर्च करायला लागते बा, त्याच्याशिवाय होत नाही. डॉक्टर साहेब तुम्ही सर्जरी तर करा, मी तुम्हाला 5 काय 10 लाख देतो म्हटलं. आत्ता पाहिजे काय, आत्ता करून राहिले काय? नाही नाही, एवढा लवकर कुठं करायला लागते. पहिले त्याचे रिपोर्ट येते, मग त्याला ऍडमिट करावं लागन, मग पाहा लागन, आणि त्याच्यानंतर मग करायला लागन. तुम्ही पैसे जमा करून देजा. बरं बरं, केव्हा करायला लागते पैसे जमा? आज, उद्या, परवा, तुम्ही जेव्हा म्हणा डॉक्टर साहेब तेव्हा मी पैसे जमा करायला तयार आहे. आत्ता करतो 2 मिनिटात तुम्ही म्हणाल तर. नाही नाही, आताच नका करू, मी सांगतो त्या दिवशी तुम्ही या. आता मी तुम्हाला रिपोर्ट देऊन देतो. सिस्टर सिस्टर, तो रिपोर्ट घेऊन या बरं. डॉक्टर साहेब हे घ्या ना रिपोर्ट, आला आताच. येईल द्या लागते काय भाऊले?
सिस्टर मी काय म्हणतो, हे रिपोर्ट आता ह्या भाऊले द्या आणि उद्या हे येतील, याच्याजवळून 5 लाख रुपये जमा करून घ्यायचा काय. हे ऑपरेशन करायला लागते भाऊजीचं, ध्यानात ठेवता, नाही तर भलत्या कोणालाच घ्या ऑपरेशन करायला. नाही नाही डॉक्टर साहेब, असं कधी झालंय का आपल्या हातानं? कधीच नाही होत असं. बरं आता उतरू मी, इथंच बसलो राहू, घरी घरी जाऊ काय? वा वा काकाजी, आता घरी जाऊ शकता ना तुम्ही, घरी जा आणि मस्त काय म्हणते आता हे रिपोर्ट पहा. आता मी आता सांगितलं भाऊले सगळं समजून, आणि बाकी आता तुम्ही समजून घ्या बा, तुम्ही समजदार आहे. बरं येतो डॉक्टर साहेब, मग लय उपकार झाले तुमच्या मायावर. नाही नाही उपकार कायचे काकाजी, हे तर आपला कर्तव्यच आहे बा, करायच लागते, डॉक्टर हो आपण. बरं येतो मग मी. हा सिस्टर उद्या येईन मी काय, उद्या पुरे करायला लागते का अर्धे करायला लागते जमा, सांगून दे जा मुले. नाही नाही, पूर्ण नाही करा लागत. पहिले तुम्ही 2 लाख रुपये जमा करून द्या आणि मग ऑपरेशन झाल्याच्या नंतर बाकीचे पैसे ऑपरेशन झाल्यावर घेत असते. पहिले अर्धेच घेते, जसे अडीच घेते, पण तुमच्याजवळून 2च घेईन. तुम्ही 2च जमा करून द्या. बरं ठीक आहे, येतो मी उद्या. उद्या मी 3 लाख रुपये जमा करून देईन, बाकीचे 2 नंतर देईन. कारण कसं आहे, आता केले असते पुरेच जमा, पण ऑपरेशन झाल्यावर करायला लागते ना बाकीचे, तर मग नंतर कर. डॉक्टर साहेब बोला ना भाऊ साहेब, काय म्हणणं आहे बा? मी म्हणतो ऑपरेशन मध्ये काही खतरा गित्रा आहे काय, आता सांगून द्या मला काय आहे तर. नाही हो, तुम्ही बिंदास राहा बिलकुल. ऑपरेशन मध्ये काही खतरा होत असते काय राजू? आता काही एकच ऑपरेशन करून राहिलो काय आपण? लाखो ऑपरेशन होते आपल्या इथं रोजचे. निश्चिंत राहा त्याच्याबद्दल, तुम्ही काही घाबरू नका, मस्त होते. आम्ही आता काकाजी म्हणतो ना, काकाजीनुसारच त्याचं काम करू म्हटलं. तुम्ही काही घाबरू नका, निश्चिंत राहा आणि आरामात घरी जा मस्त. ठीक आहे बाबा, चला मग. बरं बेटा चल. डॉक्टर साहेब, हे तर मला नॉर्मलच दिसून राहिले बाबाजी. मग तुम्ही म्हणता का त्याची सर्जरी करावी लागते? एवढे मोठे पैसे घ्यावे लागते त्याच्याजवळ? तुम्ही काय नकली सर्जरी करा काय त्याची? काही झालं म्हणजे मग त्याला? सिस्टर तुम्हाला नाही माहित, खेळ आहे तो सगळा, त्या बाबाजीनं खेळलेला खेळ आहे. तुम्हाला सांगन मग मी पुरसत ना, फक्त त्याच्याजवळून ते पैसे जमा करून कनी तर घेऊन घे जा फक्त. बाकीचं मग मी पाहतो ना, आले तर घे जा, नाही आले तर मग राहिलं, फोन करायची काही गरज नाही आहे त्याला. ठीक आहे ना, काय आहे तुमचं तर तुम्हाला माहित, पण सांगा मला. वा वा, सगळंच सांगतो सिस्टर, मी काही नाही सांगत. माझी बायको मला रोज भांडे घासायला लावते ते सांगतो तुम्हाला. माझी बायको मला घरी गेल्यावर मारते हेही सांगतो मी तुम्हाला. मग अजून काय सांगू पण, हेच नाही सांगा काय फक्त? तेवढंच दुःख सांगितलं तर हलकं होते. डॉक्टर साहेब तुम्हाला काय माहित आहे, आता माया नवरा काय काय करते तुम्हाला तर माहितच आहे. मी तुम्हाला सगळं सांगतो. आता काय करताय माया नवरा, किती काही दुःख सांगत मी तुम्हाला, तर त्याचं दुःख काही कमी होत नाही. तो काही मायावर अत्याचार करणं कमी करत नाही. काय सांगू आता तुम्हाला मी? आता तो तर कधी कधी असंही म्हणते का तू म्हणते डॉक्टरच्या काय म्हणते एवढ्या गोष्टी ऐकतोस काऊन म्हणते. मी काही लक्ष देत नसतो त्याच्यावर. कधी कधी तर मी मारून देत असतो त्याला एखाद्या दिवशी. मला वाटलं फक्त माहीच बायको मारते मला, म्हणजे याचा अर्थ जगातले सगळे बायका मारते आणि जगातले सगळे माणसं मारच खाते वाटते, नाही? जगाचं तर नाही सांगू शकत डॉक्टर साहेब मी, पण आता माझ्या घरचं तुमच्या घरचं तर आपल्या दोघांना माहितच आहे. याच्यावरून तुम्ही आता अंदाज लावून टाका. आणि मी जातो आता बाहेर. आता जर मी गेली नाही आणि तुम्ही जर पेशंट घेतले नाही तर पेशंट आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. अच्छा माहिती बरोबर बोलली हे. खरी गोष्ट आहे, पेशंट आपल्याला मारू शकते. काय सांगता येते डॉक्टरचं काही असो, पण मला सिस्टर गिस्टर लय हुशार भेटली. पण आई आई वैशाली आम्हाला आले काय व? बाबू काय म्हणे रे विनोद? काय म्हणे डॉक्टर, काय झालं म्हणे ते बाबाले? आई काही नाही म्हणे डॉक्टर, बाबाची बायपास सर्जरी करायला लागते म्हणे बा, छाती दुखते म्हणे. बाबानं सांगितलं होतं काय तुला याच्या पहिले कधी? 1 महिना झाला म्हणते बाबाची छाती दुखून राहिली म्हणते. नाही रे, मला तर सांगितलंच नाही त्या बापाने एवढ्या दिवसाचं. माझी छाती दुखते का काही होते का हो? तुम्ही मला जरासही सांगितलं नाही एवढ्या दिवसाचं. आतापर्यंत इलाज केला नसता आपण. विनोद काहीच नाही झालं मला, कायलाच फालतू तिला सांगून राहिला. फालतू टेन्शन घेणार ते अजून तू आई. बाबा आतापर्यंत लपून ठेवलं तुम्ही, बिमारी काही लपून ठेवा जोगती आहे नाही. आता लपून काही अर्थ आहे नाही. आता आपल्याला नाही तरी करणं आहे, नाही तरी करणं आहे. मग सगळ्याला माहीत होईल, नाही तर जमन कसं बाबा? का हो, पण तुम्ही नाही कोण आले तर जरासं मला तर सांगा लागत होतं. मी पोराच्या कानावर गोष्ट टाकली असती आतापर्यंत. कायले एवढं तुम्हाला झुलजा लागलं असतं आता बिमारीत? कायले त्रास सहन करत बसा लागला असता? आता काय करू सरला, जे नशिबाचे भोग आहे ते भोगाच लागते माणसाले. आता सांग, आतापर्यंत सारं जवळ होतं तर बिमारीचा पता लागला नाही, आणि आता सारं गेलं आता बिमारीचा पता लागला. आता 5 लाख रुपये लागते म्हणते डॉक्टर म्हणते, आणि 5 लाखानं काहीच होत नाही, त्याच्यावर काही लागते म्हटलं. बापा 5 लाख का व? आता कुठून आणावं 5 लाख आपण? आतापर्यंत तरी तुम्हाला म्हणू मी त्या दिवशी, देऊ नका व त्याच्या नावानं करून एवढा लवकर. अजून काय आपण मेलो नाही काही, जितच आहे ना. जित्यापणी काय नाही लागत माणसाले. नाही लय तर एखादा एकर अर्धा एकर वावरच विकून टाकलं असतं तर आता कामात आलं असतं. जमापुंजी कायसाठी करून ठेवली हे आपण? म्हातारपणात कामात यासाठीच ना. मग तुम्ही आता सांगा, आता त्याला देऊन दिलं आणि आता मागा बरं त्याले देतात काय तर ते. काय सांगू आता, जाऊ दे ना, कोण करत बसते ऑपरेशन. आता किती गरीब लोक पैसा नसते, मग ऑपरेशन करतात काही. असं काम आहे आपलं, जसं होईल तसं होईल. बाबा एवढं सांगितलं, एवढं डॉक्टर सोबत बोललो मी, उद्या करतो ना पैसे जमा. तुम्ही काय टेन्शन घेता? आणि पा बरोबर होतं म्हणून राहिला पैसे जमा करतो, आणि तुम्हाला कायचं टेन्शन येऊन पडलं आता? सरला मला जराशी शरम आली पाहिजे, नाही आली पाहिजे काय? तूच सांग आता. त्याला मी काही दिलं काय त्याला काही सांग, हातभर दिलं काय त्याला? मग कोण्या नाकानं त्याला म्हणून मी पैसे भर म्हणून
असं पोरग म्हणून एवढं कर्तव्य थोडी असते काही आपलं. मी त्याचा विचार केला नाही आणि तो माझा विचार करूनच करून हे कुठचा न्याय आहे बेटा. बाबा मी तुम्हाला सांगितलं ना का मला नाही पाहिजे तुमचं म्हणून काही. माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे ना बाबा, मी कमावून राहिलो ना. हा 3 लाख रुपये महिना पडते बाबा मला. मी काही एवढा महिना खातो, काही घरातही दिन खर्च आले काही करण, तरी म्हटलं माझा खर्च होत नाही. माझ्याजवळ सगळे पैसे सेव्हिंगच राहते बाबा. तुम्ही काय टेन्शन घेता? 5 नाही 10 लागले ना 20 लागले तरी मी लावतो ना, तुम्ही घाबरू नका. हो रे बेटा विनोद, खरंच आहे तुझं, बरोबर आहे. हा 5 लाख लागू का 10 लाख लागू, तू तरी लावायला तयार आहे राजा. ते भाऊ तर काय म्हणते पाहाले याले तयार नव्हते बापाले. त्याले म्हटलं म्या सुमितले जाय रे म्हटलं जरासा, तर नाही म्हणते. त्याले मी 5,000 मागितले आज. माहित आहे विनोदचे बाबा, आज मी पोराले 5,000 मागितले फक्त, दिले नाही हो त्यानं मले. हा सांगा बरं, जे पोरग माझ्या लाडाचं होतं त्यानं नाही दिले म्हटलं आज 5,000 रुपये मले. बायकोसाठी साडी घेतली म्हणे आई, बाई काहीच सोय नाही म्हणे, तूच मला दे म्हणे. असं तर सांगा काय सांगू आता, कोणाले म्हणून कोणाले बोलू आता, कोणाच्या नशिबाले दोष देऊ आता. दोष देऊन काय होणार आहे? काही अर्थ आहे दोष देऊन? हा हिऱ्याची परख करायला आपल्याला किती वेळ लागते आहे ना? समजते काय काय म्हणते म्हणून हिरा? कारण का आपण जोरी थोडी होई काही, ते जोरायलाच राहत असते परख. पण मला आहे परख सरला, लक्षात ठेवतो तू. कळलं बापा, मलाही कळलं आता, कळून चुकलं सगळं आता. कोण खरं आणि कोण खोटं सारं कळून चुकलं. जे पोरग मला आज अशा अडचणीत सापडलो मी, का माझ्याकडे रुपया नाही आहे, अशा अडचणीत जे पोरग मला आज साथ देऊन राहिलं, आज तेच माझं खरं पोरग. लक्षात ठेव तू सरला. हे दोन काही कामाचे नाही आहे, आलं का तुझ्या लक्षात? ना तुझी पोरगी कामाची आहे. काय केलं तिनं? हा तिला काल दवाखान्यात चल म्हटलं बाबासोबत, गेली काय? ते आली का माझ्यासोबत? ते नाही आली ना. आली तर नाहीच नाही. पाय आता मी घरी आलो तर एक तरी आलं काय विचारायला? कोणी नाही आलो. शेवटी विनोदच कामात पडला. भाऊजी कधी आले तुम्ही? काय म्हणते मामाजीची तब्येत? काय म्हणते डॉक्टर? काय सांगितलं डॉक्टरनं? अहो मोहिनी, ते मामाजीची काय म्हणते तर ऑपरेशन सांगितलं म्हणते. व वैशाली ऐकलं काय? 5 लाख रुपये खर्च लागते म्हणते, डॉक्टरनं सांगितलं म्हणते. आणि ते उद्याच्या उद्या पैसे जमा करायला लागते म्हणते बिचारे. सांग कुठून आणावं एवढे पैसे आता? आता बाई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? तुम्ही काय करा आता, जे तुम्ही दिलं का नाही मामाजीनं, ते मी कागद आणून देतो तुम्हाला. फक्त राजेशजीला सांगू नका. आणि त्याच्यातलं कोणी काही जमीन विकून टाका आणि मामाजीच्या तब्येतीला लावून द्या. नाही पाहिजे मला ते. अरे नाही नाही बेटा, ते तुम्हाला दिली आहे मी. हा तुमचा हिस्सा आहे तो, आणि तो कसा मी घेऊ? तुमचा अधिकार आहे तो. बरोबर आहे ना मामाजी, तुम्ही काय टेन्शन घेता त्याचं? राम राम इंबाई, येऊ बा. राम राम म्हटलं. अरे राम 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 इन बाई, या या. बाई मोहिनी, पाय धुवायला पाणी घेऊन आणून पाहुण्यासाठी. आता खुलते हो वैशाली ताई पोल चांगली. हा आता आले हे दोघे जण मायले का? नाही नाही, पाय धुवायला पाणी घेणे नका देऊ, आता गाडीवरच आलो. एवढं काही हे नाही. काय म्हणते, कुठे आहे आमची सुनबाई? कुठे आहे? हाय ना सुनबाई आहे तुमची. बसा ना, बसा या इकडे अंदर. हे कसे काय आले व आता? मला काय माहित बेटा कसे काय आले तर. असं काही गोष्ट चांगलंच झालं ना ते आले तर. आपण जायच्या पहिले ते येऊन गेलं, चांगलीच गोष्ट झाली. या जवळ या इकडं अंदर या आता बाई. हो येतो, बसतो. चला मग, आता तुम्हाला तर माहितच आहे, मलाही माहित आहे, पण आता बाकीच्याला माहित नाही ना. का ननदबाईचे सासू आणि त्याच्या घरचे पाहुणे कायसाठी आले तर. आता आपल्याला जरी माहित आहे पण बाकीच्याला माहित नाही. आता सांगतेच आहे उद्याच्या व्हिडिओत. पाहू आता, उद्याचा व्हिडिओ पहा आवर्जून नक्कीच. खूप धमाल आहे बरं उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्या चॅनलवर तुम्हाला आता नवीन नवीन व्हिडिओ भेटतील. ते व्हिडिओ पहा, त्याला भेट द्या त्या चॅनलला आणि सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि भेटू आता उद्याच्या व्हिडिओत.